क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फटाक्यांची ध्वनिमापन चाचणी। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ MPCB कोल्हापूर कार्यालयाने फटाक्यांची ध्वनिमापन चाचणी घेतली। ही चाचणी दरवर्षी घेण्यात येते, ज्यात फटाक्यांच्या ध्वनी पातळीची तपासणी केली जाते। यंदा सायबर कॉलेज परिसरात घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या विविध 15हून अधिक एकटे व मालिका प्रकारच्या फटाक्यांची चाचणी करण्यात आली। यावेळी प्रादेशिक अधिकारी MPCB कोल्हापूर निखिल घरत, डॉक्टर चेतन भोसले, सायबर कॉलेज डीन DS माळी, निसर्गमित्र अनिल चौगुले, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, PSI किरण कागलकर, पर्यावरण अधिकारी मनपा समीर व्याघ्रामवरे, डॉक्टर प्रिया पाटील, राजा हंसल उपस्थित होते। ही चाचणी फटाक्यांच्या वापरामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे। फटाक्यांची ध्वनिमापन चाचणी ही पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आणि ध्वनी प्रदूषण नियमन आणि नियंत्रण नियम 2000 अंतर्गत अनिवार्य आहे। केंद्र प्रदूषण नियंत्रण मंडळ CPCBने फटाक्यांसाठी ध्वनी मर्यादा निश्चित केली आहे। एका फटाक्याची ध्वनी पातळी 4 मीटर अंतरावर 125 डेसिबल dB पेक्षा जास्त नसावी। फटाके उत्पादकांनी उत्पादित फटाके ध्वनी मर्यादेत आहेत की नाही हे तपासणे हा प्रमुख उद्देश असतो। जर मर्यादा ओलांडली तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते। अतिरिक्त ध्वनीमुळे कानाचे नुकसान, तणाव, हृदयरोग आणि झोपेच्या समस्या उद्भवू शकतात। विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना याचा त्रास होतो। ही चाचणी ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करते। MPCB ही चाचणी पोलीस आणि इतर विभागाच्या सहकार्याने घेते। सर्व सुरक्षा विचारात घेऊन चाचणीत 18 प्रकारच्या फटाक्यांची चाचणी घेण्यात आली, ज्यात लहान मोठे फटाके आणि बॉम्बसारख्या फटाक्यांची तपासणी झाली। चाचणीनंतर अहवाल मुंबईतील CPCB मुख्यालयाकडे पाठवला जातो, ज्यातून उल्लंघन करणाऱ्या ब्रँडवर बंदी किंवा कायदेशीर कारवाई होते। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।